नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवूया एकदम आगरी स्टाईल मच्छी फ्राय. चला तर मग करूया सुरुवात. त्यासाठी लागेल 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्यामध्ये 2 हिरवी मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता तिन्ही पण गोष्टी आपण एकत्र ठेचून घेऊया. आता एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, चिमूटभर हिंग आणि ठेचलेला ठेचा, हे तिन्ही गोष्टी आपण त्यामध्ये टाकू. आता त्यात 2 टेबलस्पून आपण लिंबाचं ज्यूस, 2 टेबलस्पून कोकमगळ, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 3 टेबलस्पून आपला आगरी मसाला, मीठ चवीनुसार. आता सर्व मसाला आपण एकत्र मिक्स करूया आणि त्यामध्ये पाणी टाकूया. सर्व मसाले एकत्र मिक्स करू आणि आपला मसाला रेडी आहे. आता आपण एक एक करून मच्छी घेऊ आणि त्याला एकदम मसाल्याचं कोटिंग लावून घेऊ. कोटिंग पूर्ण चारही साईडला लावा. मच्छीला मस्त 20 मिनटं मॅरिनेट करा. 20 मिनटानंतर आपण एका प्लेटमध्ये रवा घेऊ. त्यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून हळद, थोडंसं मसाला आणि एकदम थोडं मीठ, सर्व मसाला एकजूट मिक्स करून घ्या. आता एक मच्छीची बोटी घ्या, त्याला रव्यामध्ये कोट करा. रवा चारही साईडला लावा, जेणेकरून आपली मच्छीची बोटी पूर्ण रव्यामध्ये कोट होऊन जाईल. आपली सर्व मच्छीची बोटींना रवा लावून झालेला आहे. आता एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घ्या. त्याच्यामध्ये आपला ठेचलेला मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाका आणि मस्त त्याला फ्राय करून घ्या. फ्राय केल्यानंतर गॅस कमी करा आणि त्याच्यामध्ये एक एक करून मच्छीची बोटी ठेवा. मच्छीला मस्त 15 ते 20 मिनटं शिजवा. त्यामध्ये ऑइल टाका, जेणेकरून मच्छी बॉटमला लागायला नको म्हणून. आपली मच्छी शिजलेली आहे. त्यामध्ये गार्निशिंगसाठी आपण वरनं कोथिंबीर टाकूया. आपली आगरी स्टाईल मच्छी फ्राय रेडी झालेली आहे.